पण आता एक मुद्दा येतो सर इकडे, बोला ना. सामाजिक मागासले पण हे पुन्हा एकदा तोच मुद्दा मी हो. त्याचं कारण असं आहे की मराठा समाज हा आधीपासूनच गावखेड्यामध्ये डॉमिनेट राहिलेला आहे, डॉमिनेटिव्ह राहिलेला आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, सत्ता आहे. शिवाय सामाजिक मागास ठरत नाही, त्यांचं गावाच्या बाहेर घर नाही किंवा त्यांच्या शिक्षणाची देखील चांगली टक्केवारी आहे. आणि हे सगळं असताना आरक्षणामध्ये सामाजिक मागासले पण हा जो काही मुद्दा येतो तो कुठेतरी मागं पडतोय का मग? अरे हो, अजिबात नाही. मी तुम्हाला दुसऱ्या वेळेस सांगतोय, शुक्र आयोगाने अहवाल दिला, त्या पहिले गायकवाड आयोगाने अहवाल दिला होता ना. कोण होता? आयोगच होता ना. गायकवाड आयोगाने दिल्यानंतरच आपल्याला आरक्षण मिळालं होतं. ते सुप्रीम कोर्टात उडालं, काही हरकत नाही. नंतर शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी शुक्र आयोग नेमला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या कमतरता होत्या त्या पूर्ण करून घेतलेल्या आहे. आणि मागास केल्यानंतर तुम्हाला ACBCचं आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे महाराष्ट्राचं. हा मुद्दा काय चालू आहे? हा आजचा मुद्दा हा मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा चालू आहे. GR हा फक्त मराठवाड्यातील आहे. महाराष्ट्रातील या GRचा फायदा महाराष्ट्रातील बाहेरच्या मराठ्यांना बी होणार नाही, एवढी क्लिअर भूमिका आहे. मराठवाड्याचं जे काही तुमचं म्हणणं होतं पहिल्यापासून पद्धतीनं जरांगे यांच्यासोबत तात्विक वाद तुम्ही करत होता, बाबा आपल्याला मराठवाड्याचं आरक्षण मिळतं आहे, आपण ते घेतलं पाहिजे. आता जे मिळालेलं आहे ते मराठवाड्याचं आरक्षण मिळालेलं असं तुमचं स्पष्ट मत? एकदम स्पष्ट 100% मध्ये हे फक्त मराठवाड्याचंच आहे. आणि याच्यात जी कमतरता आहे ती पण आम्ही परिपूर्ण करून देणार. आणि आता तुम्ही विचारलं म्हणून नाते आम्ही बी शांत बसलो होतो. नातेवाईकाचा संमत अर्थ काय घ्यायचा, गुच्छ बसायचं. ज्यावेळेस प्रक्रिया चालू जाईल, हे माझं नातेवाईक, हे प्रतिज्ञापत्र मी लिहून देईल, याचं सर्टिफिकेट घेईल, सबमिट करेल. देणार का नाही देणार ती समिती, ते अधिकारी ठरवतील ना. तरी आम्हाला काही शंका आहे. हे आम्ही येणाऱ्या काळात मनोजदादा जरांगे पाठवणार आहे काही लोकांना. आम्हाला पाठवलं तर आम्ही जाऊ, त्यांनाही पाठवलं. समजा काही लोकांना तुम्ही तुमचं म्हणणं मांडा त्या विखे पाटलाकडे, त्यांनी दरवाजे उघडे ठेवलेले. हा GR परिपूर्ण करू आणि मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना याला कसा फायदा होईल तो आपण प्रयत्न करू. आणि आम्ही तो प्रयत्न 100% करणार. आणि या आंदोलनाचा नेता मनोज जरांगे पाटील तोच राहणार. आणि आम्ही त्याच्या प्रती अरे 100% संपले. भावाचे राहतात, वैचारिक भावाचे राहतात. आम्ही 12 गावचे एका ठिकाणी आलेलो आहे. त्याला आम्ही सांगत होतो त्यावेळेस तो ऐकत नव्हता. आज ऐकलं, आम्ही छाती ठोकपणे त्याच्यासोबत आहोत. आम्ही असताना बाकीच्यानी यायचं.